राज्यात आता उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि विदर्भातल्या अकोला वर्ध्यात तापमान थेट 46 अंशांवर गेले। वर्धा, अमरावती आणि अकोल्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट ही अधिक तीव्र झाल्याचं कळतंय। राज्यातल्या तब्बल 15 शहरांमध्ये कमाल तापमान आता 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलंय। अमरावती, परभणी, नागपूर, यवतमाळ, ब्रह्मपुरी, जळगाव, वाशिम, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहराचा यामध्ये समावेश आहे। मराठवाड्यामध्ये परभणी आणि छत्रपती संभाजीनगर इथं पारा चांगलाच वाढल्याचं दिसतंय। तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये 44 अंश तर साताऱ्यामध्ये 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर नागपूरमध्ये काय नेमकं सध्या वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। विदर्भातील सर्वसामान्य नागरिक सध्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे अक्षरशः होरपळून निघत आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा येथे तर ऑरेंज अलर्ट उष्णतेचा देण्यात आलेला आहे। सातत्याने 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान या 3 जिल्ह्यात येत आहे आणि विदर्भात इतर जिल्ह्यातही प्रचंड अशी उष्णता जाणून येत आहे। आपण आता नागपुरातील एका चौकातलं, रेशीमबाग परिसरातील एका चौकातलं हे चित्र पाहतोय। नेट लावलेले आहे, ग्रीन नेट, खास करून सिग्नलवर हे ग्रीन नेट लावण्यात आलं आहे की जेणेकरून उष्णतेच्या दाहकतेपासून सर्वसामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून आपण बघू शकतो की लोक अशा पद्धतीने सावलीचा आधार घेत एखाद्या कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करतात। खरं तर ही सकाळच्या सत्रातली हे संपूर्ण दृश्य आहे, तेव्हा ही परिस्थिती दुपारनंतर तर अक्षरशः सूर्य आग ओकताना दिसत आहे। आपण सर्वसाधारणपणे नागपुरात किंवा विदर्भामध्ये अनेकांच्या घरी कूलर लागलेले असतात, पण गेल्या काही दिवसांपासून कूलरचा थंडावा सुद्धा जाणवत नाहीये। प्रचंड अशी उष्णतेची दाहकता प्रत्येकाला जाणवत आहे। संध्याकाळच्या सुमारास सुद्धा उन्हाच्या ज्या झळा ज्या असतात त्या कानाला बसताना जातात आणि आता दुपारच्या सत्रात तर ही उष्णता अजूनच वाढलेली असते। रस्त्यावरनं वर्दळ सुद्धा कमी झालेली असते। एकूणच विदर्भात अक्षरशः यावेळेला उन्हाळा होरपळून सर्वसामान्यांना काढत आहे आणि पुढील काही दिवस तापमानात असाच कायम राहणार असणार म्हणजे किंबहुना उष्णता अशीच कायम राहणार असण्याची शक्यता सुद्धा आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ सत्यशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।